नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग ही मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आता सायली अर्जुनाला कळाले की सायली ही खरी तन्वी नसून बबली आहे आणि त्यांच्याकडे आता संपूर्ण पुरावे आहेत. त्यासमये पुढे आपल्याला पाहायला मिळत की अर्जुन सायली DNA रिपोर्टसह हे सिद्ध करतात की प्रिया ही तन्वी नाहीये. त्यानंतर बबलीचे खरे आईबाबा सदा आणि मैना ही सगळ्यांना सत्य सांगतात. त्यासमये प्रियाचा आता मालिकेतून खेळ संपलेला असतो आणि तिला अखेर जेलमध्ये जावं लागतं. रविराजची खोटी मुलगी बनून घरात शिरली, त्यांची फसवणूक केली म्हणूनच तिला जेलमध्ये जावं लागतं. तर अश्विन सुद्धा तिला आता डिवोर्स देण्याचा निर्णय घेतो. सोबतच महिपत सुद्धा जेलमध्ये गेलेला आहे आणि नागराजचा सुद्धा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय. त्याच्यामुळे मालिकेत आता फक्त खरी तन्वी सायली आहे हे सत्यगुपित आहे. पण पुढे पाहायला मिळत की मधुभाऊ सुद्धा कोमातून बाहेर येतात आणि ते सगळ्यांना ही गोड बातमी देतात की आपली सायलीच खरी तन्वी आहे. त्यानंतर अर्जुन आणि रविराज किल्लेदार यांना त्यांची खरी तन्वी मिळते. पूर्णा आजींचंही स्वप्न पूर्ण झालेलं असतं. पूर्णा आजीने प्रतिमाला दिलेलं वचनही मोडलं जात नाही. पुढे मालिकेत आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी बघायला मिळणार आहेत, कारण प्रिया, नागराज, महिपत सगळे जेलमध्ये असतात आणि अखेर सायली अर्जुनला बाळ होतं आणि या मालिकेचा गोड शेवट होतो.